Hello dear students, we are discussing the chapter Mechanical Properties of Solids and our today's subtopic is Modulus of Elasticity. So in our last video lecture, we have discussed about three types of stress, that is the longitudinal stress, the volume stress and the shearing stress, and three types of strain, that is the longitudinal strain, the volume strain and the shearing strain. So initially, we would be discussing about the Hooke's law. The statement of the Hooke's law is within elastic limit, the stress is directly proportional to the strain. So what is the meaning of within elastic limit? म्हणजे elastic limit च्या आत. So what is this limit? Elastic limit is the point up to which the object or the body can regain its original dimension, original size and shape. म्हणजे बॉडीला आपण डिफॉर्म केलं, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला आणि मग त्याच्यानंतर बॉडी डिफॉर्म झाली, तिचा साईज शेप चेंज झाला आणि मग थोड्या वेळाने आपण तो डिफॉर्मिंग फोर्स काढून घेतल्यावर तो पॉइंट की जिथे तो फोर्स काढून घेतल्यावर बॉडी परत त्याच्या ओरिजिनल साईज शेप डायमेन्शनवर पोहोचणार आहे, ती इलास्टिक लिमिट. सो विदिन इलास्टिक लिमिट. आता पहा, आपण वाय ॲक्सिसवर इथे स्ट्रेस घेतलेला आहे आणि इथे एक्स ॲक्सिसवर आपण स्ट्रेन घेतलेला आहे. तर हे इलास्टिक लिमिटच्या आतमध्ये असेपर्यंत विदिन इलास्टिक लिमिट हा ग्राफ कसा असणार आहे? स्ट्रेस प्रपोर्शनल टू स्ट्रेन, म्हणजे स्ट्रेस वाढलेला आहे बॉडीवरचा की मग आपोआपच त्याचं स्ट्रेन वाढणार आहे. व्हॉट इज स्ट्रेस? In the last video lecture we have discussed stress is the force per unit area and strain is the change in dimension upon the original dimension. So हा directly proportional आहे. ग्राफ कसा आहे? स्ट्रेट लाईन आहे, पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. सो हे सगळं कधी आहे? द विदिन इलास्टिक लिमिट. इलास्टिकची मर्यादा आहे, इलास्टिक लिमिट आहे, त्याच्या आत स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन अँड दिस हा जो रेशिओ आहे, हा त्यांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट असतो आणि त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. So the modulus of elasticity of a material is the ratio of stress to the corresponding strain. It is defined as the slope of the stress strain curve in the elastic deformation region and depends on the nature of the material. आता हा जो stress strain curve आहे, हा ही जी straight line आहे, हिचा जो slope आहे, slope we know that it is y2 minus y1 upon x2 minus x1. This we have studied in the mathematics. In your 10th standard you have studied. सो ही स्ट्रेट लाईन कशी येणार आहे? इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल. कोणतं मटेरियल आपण यूज करतो आहे, आपलं ऑब्जेक्ट कशाचं तयार केलेलं आहे. अँड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस अप टू विच द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन इज द इलास्टिक लिमिट. सो दिस इज द डेफिनेशन. अगेन, one more meaning of the elastic limit is that it is the maximum value of the stress which is directly proportional to the strain is called the elastic limit. That is the limit. So now the next we would be discussing about the Young's modulus. It is the modulus of elasticity related to the change in length of an object. So कशाची लेंथ चेंज होते? एखादी मेटल वायर असेल, मेटल रॉड असेल, बीम असेल, अशा ज्या गोष्टींचा ना डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर ज्यांच्या लेंथमध्ये बदल होतो, अशांसाठी कोणता मॉड्युलस आहे? तर यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस समजण्याकरता आधी आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिस्कस करणार आहे. सो आपण असं कन्सिडर केलं की हा एक रिजिड सपोर्ट आहे आणि इथून आपण अशी एक वायर इथे अशी हँग केलेली आहे आणि त्याच्या खाली इथे एक वेट लावलेलं आहे. नाउ धिस वेट, त्याचं किती वेट अप्लाय केलेलं आहे? त्याचं मास आहे m आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज g. सो हे जे वेट, याचं वेट किती आहे? हे जे मास अटॅच केलं आहे त्याचं वेट आहे mg. मग हे जे mg आहे, दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल पुल इट इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सो द फोर्स अप्लाइड टू द वायर, टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर, ह्या वायरला जो फोर्स आपण अप्लाय केलेला आहे तो किती आहे? m इंटू g. सो द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हिअर विल बी द अप्लाइड फोर्स अपॉन द एरिया.
दॅट इज इक्वल टू अप्लाइड फोर्स किती आहे F, म्हणजेच द वेट म्हणजेच mg. एरिया इज ए कोण आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर, मग तिचं रेडियस आहे r, मग पाय r स्क्वेअर हे त्याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. प्रोड्युसेस चेंज इन लेंथ ऑफ वायर. नाव इफ L इज द इनिशियल, कॅपिटल L इज द इनिशियल लेंथ, आणि आता आपण वेट लावलेलं आहे, सो द change in length or the increase in length of the wire is small l. So is the new length of the wire. Now the longitudinal strain, आता याच्यामुळे जे longitudinal strain निर्माण झाला, कारण आपण त्या वायरला वेट अप्लाय केलेलं आहे, काही मास अप्लाय केलेलं आहे, तर त्याच्या वजनामुळे ती वायर इलॉंगेट झाली आहे. सो द longitudinal strain is the change in length upon the original length. हे आपण आधी डिस्कस केलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. आता यंग, सो दॅट इज स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. नाव द यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, इट इज द रेशिओ ऑफ द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. सो द यंग्स मॉड्युलस इज, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस किती आहे mg, म्हणजे ते वेट अप्लाय केलेलं आहे, अपॉन पाय r स्क्वेअर, दॅट इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर. आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन किती आहे, स्मॉल एल, म्हणजे जो इन्क्रीज इन लेंथ झालेला आहे, आणि कॅपिटल एल which is the original length of the wire. So this is the Young's modulus, and the SI unit of the Young's modulus is Newton per meter square, and its dimensions are L to the power -1, M to the power 1, and T to the power -2. So now we will discuss an example related to the Young's modulus. A brass wire of length 4.5 meters with cross-sectional area of 3 into 10 to the power -5 meters square, and a copper wire of length 5 meter with cross-sectional area 4 into 10 to the power -5 meters square are stretched by the same load. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय, एक ब्रास वायर घेतलेली आहे आणि तिची लेंथ आहे 4.5 मीटर आणि तिचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 3 into 10 to the power -5 मीटर स्क्वेअर, आणि अजून एक कॉपर वायर घेतलेली आहे जिची लेंथ 5 मीटर आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया आहे 4 into 10 to the power -5 मीटर स्क्वेअर, आणि त्यांनी दोघांनाही सेम लोड अप्लाय केलेला आहे. त्यांनी असं म्हटलं, द सेम इलॉंगेशन इज प्रोड्यूस्ड इन बोथ द वायर्स. आता दोन्ही वायरमध्ये सेम इलॉंगेशन झालेलं आहे, म्हणजे दोन्ही वायरची लेंथ आता लोड अप्लाय केल्यावर इन्क्रीज होणार आहे. तर लेंथ कशी इन्क्रीज झाली, तर सेम क्वांटिटीनी लेंथ इन्क्रीज झालेली आहे. मग त्यांनी विचारलं, फाइंड द रेशिओ ऑफ द यंग्स मॉड्युलस ऑफ ब्रास अँड कॉपर. आपल्याला त्यांचा रेशिओ फाइंड करायचा आहे. सो त्यांनी दिलेलं आहे फॉर ब्रास. नाउ फॉर ब्रास, आता इथे त्यांनी जी लेंथ अप्लाय केलेली आहे, लेंथ 4.5 मीटर्स, एरिया आणि मग लेंथ, इन्क्रीज इन लेंथ ऑफ द ब्रास आपण एल घेऊया आणि फोर्स अप्लाय टू द ब्रास आपण एफ घेऊया. सो यंग्स मॉड्युलस फॉर ब्रास विल बी FBLB अपॉन ABLB. आत्ताच आपण जो फॉर्म्युला डिस्कस केलेला आहे त्याच्यावर आपण हे लिहिलेलं आहे, आणि मग इथे आपण त्याच्या व्हॅल्यूज टाकल्या आणि असं लिहिलेलं आहे. नाउ फॉर कॉपरकडे जाऊया. सो फॉर कॉपर, लेंथ ऑफ कॉपर, एरिया ऑफ कॉपर वायर, आणि इन्क्रीज इन लेंथ ऑफ कॉपर वायर ही सेम आहे ब्रास इतकी, म्हणून त्यालाही स्मॉल एल लिहिलं. आणि फोर्स अप्लाइड, किती वेट अप्लाय केलेला आहे, एफ एवढंच, कारण दोन्हीकडे सेम वेट अप्लाय केलेलं आहे. सो यंग्स मॉड्युलस फॉर कॉपर इज FCLC अपॉन ACLC. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या प्रॉपर, आणि मग यंग्स मॉड्युलस फॉर कॉपर पण आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला त्यांनी रेशिओ विचारलेला आहे. सो यंग्स मॉड्युलस ऑफ ब्रास अपॉन यंग्स मॉड्युलस ऑफ कॉपर, आपण त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये पुटअप केल्या, क्रॉस मल्टिप्लाय केलं. इथे हा जो स्मॉल एल दोन्हीकडे आहे, एफ आणि एफ डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये आहे, आणि असं म्हणून हे ते कट होणार आहे, आणि द आन्सर वुड बी कमिंग ॲज 1.2 इज द आन्सर. सो वी गो, आणि हिअर 1.2 हे काय, याला युनिट आहे का, तर युनिट नाही आहे, कारण तो रेशिओ आहे, सेम क्वांटिटीजचा रेशिओ आहे. दोन्हीही मॉड्युलस आहेत, एक ब्रासचं यंग्स मॉड्युलस आहे आणि कॉपरचं यंग्स मॉड्युलस आहे. तर याचं जे आन्सर मिळणार आहे ते 1.2 मिळणार आहे, विच हॅज नो युनिट.
So the ratio त्यांनी जो मागितलेला आहे of the Young's modulus of brass and copper is 1.2 when it has no unit, because it is the ratio of two similar quantities. Now we go for the next problem. A wire of length 20 meter and area of cross section is 1.25 into 10 to the power minus 4 meters square is subjected to a load of 2.5 kg. म्हणजे एक वायर घेतली आहे, त्याची लेंथ आहे 20 मीटर्स, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 मीटर स्क्वेअर, आणि तिला आपण रिजिड सपोर्ट लावलेला आहे आणि खालच्या बाजूला आपण त्याला एक लोड लावला आहे किंवा वजन लावलेलं आहे. तर लोड किती केजीचं आहे? 2.5 केजी. 1 kg वेट, आपल्याला माहिती आहे 1 kg वेट इज 9.8 न्यूटन. सो द इलॉंगेशन प्रोड्यूस इन द वायर, त्यांनी किती इलॉंगेट झाली आहे त्याच्यामुळे हा लोड अप्लाय केल्यामुळे 2.5 किलोचा लोड अप्लाय केल्यामुळे 1 इंटू 10 टू पॉवर मायनस 4 एवढी त्याची लेंथ इन्क्रीज झालेली आहे. मग आपल्याला यंग्स मॉड्युलस फाइंड करायला सांगितलेलं आहे. सो जे गिव्हन आहे ते पहिले आपण लिहून घेतलेलं आहे इथे. अँड द यंग्स मॉड्युलस इज, वी हॅव द फॉर्म्युला आता जो आपण डिस्कस केला, एफ इंटू एल कॅपिटल एल अपॉन ए इंटू स्मॉल एल. सो एफ फोर्स किती आहे? फोर्स म्हणजे वेट, वेट म्हणजे एम इंटू जी, मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर मास किती आहे? 2.5, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? 9.8. एल, वायरची जी लेंथ आहे ती किती आहे? 20 मीटर्स एवढी लेंथ आहे. सो इथे 20 लिहिलं. अपॉन ए, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? 1.25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4, आणि त्याची इन्क्रीज इन लेंथ किती झालेली आहे? 1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4. मग हे इथे आपण लिहिलं आणि द आन्सर सगळ्यात त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि आन्सर काढलं. दॅट इज 3.92 इंटू 10 टू द पॉवर 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर टू द पॉवर मायनस 2. सो दिस इज द यंग्स मॉड्युलस ऑफ द वायर. सो इन दिस वे वी कॅन फाइंड द यंग्स मॉड्युलस. तर इथे फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत? एक वाय ही फिजिकल क्वांटिटी यंग्स मॉड्युलस, एक एफ आहे फोर्स, एक कॅपिटल एल आहे लेंथ, एक ए आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एक स्मॉल एल आहे द इन्क्रीज इन लेंथ. अशा 5 फिजिकल क्वांटिटीज आहेत या फॉर्म्युलीमध्ये. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला 4 फिजिकल क्वांटिटीजची व्हॅल्यू दिली जाते आणि एकाची विचारली जाते. मग 4 कोणतीही असू शकतील, वाय, एफ, एल आणि कॅपिटल ए असे 4 देतील आणि स्मॉल एल म्हणजे इन्क्रीज इन लेंथ ही विचारली जातील. सो इन दिस वे we can frame 5 different types of problems with this one single formula. So now next, which we are going to discuss, is the bulk modulus. The modulus of elasticity related to the change in volume of an object due to applied deforming force is also called as elasticity of volume. मागच्या आता आपण जे डिस्कस केलं ते मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रिलेटेड टू चेंज इन लेंथ होतं, म्हणजे यंग्स मॉड्युलस. आता आपण डिस्कस करतोय मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रिलेटेड टू चेंज इन व्हॉल्यूम, त्याला आपण बल्क मॉड्युलस म्हटलेलं आहे. आणि द बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ही जी प्रॉपर्टी आहे ती सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस ही तिघांची प्रॉपर्टी आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये, व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की एक म्हणजे आपण इथे ह्या ठिकाणी व्हॉल्यूम चेंज होणार आहे, व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे. सो इफ अ स्पियर इज मेड फ्रॉम रबर, एक स्पियर तयार केलेला आहे जो रबरपासून तयार केलेला आहे, इज कम्प्लिटली इमर्स्ड इन लिक्विड, त्याला आपण एका पाण्यामध्ये टाकलेलं आहे. इट इज युनिफॉर्म नॅचरली, सगळ्या बाजूनी त्याच्या वर खाली पाणी असणार आहे म्हणून इट इज युनिफॉर्मली कॉम्प्रेस्ड फ्रॉम ऑल साइड्स. नाव सपोज धिस कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस एफ, जर सगळ्या बाजूंनी आता तो कॉम्प्रेस होतो आहे कारण तो पाण्याच्या आतमध्ये आहे, तर हा जो फोर्स आहे त्याला आपण असं कन्सिडर केलं की इट इज एफ. सो नाव लेट द चेंज इन द प्रेशर ड्यू टू ऑन द स्फिअर बी डी पी. नाव वी नो दॅट फोर्स पर युनिट एरिया इज प्रेशर. मग आता त्याच्या प्रेशरमध्ये चेंज आलेला आहे बिकॉज द फोर्स पर युनिट एरिया इज अप्लाइड टू इट. व्हाय? बिकॉज इट इज इमर्स्ड इन सम लिक्विड. So let dP be the pressure and let the change in volume be dV. मग त्याला व्हॉल्यूम मध्ये चेंज आला dV. Now if the original volume of the sphere is V, then the volume strain is defined as, मग आता व्हॉल्यूम स्ट्रेन आपण कसं डिफाईन करतो? चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, दॅट इज इक्वल टू मायनस dV अपॉन V.
आणि इथे निगेटिव्ह साईन का बरं घेतलेली आहे? बिकॉज देर इज डिक्रीज इन व्हॉल्यूम ऑफ द रबर स्फिअर. नाव आता बल्क मॉड्युलस कसा डिफाईन करतोय आपण? बल्क मॉड्युलस इज डिफाईन्ड एज द रेशियो ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेन. सो व्हॉल्यूम स्ट्रेस काय आहे? इथे स्ट्रेस कोणता आहे? तर फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर. कारण आपण सर्व बाजूनी फोर्स आणि त्याची एरिया, त्याच्या सरफेस एरियावर सगळ्या बाजूनी फोर्स अप्लाय होणार आहे, कारण त्या बॉलला, त्या रबर बॉलला आपण पाण्याच्या आतमध्ये टाकलेलं आहे. सो असा हा जो फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर आहे, त्याला आपण डीपी असं म्हणतो. सो व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन दॅट इज इक्वल टू, आता यंग्स मॉड्युलसला जसं आपण वायने डिनोट केलं तसं बल्क मॉड्युलसला आपण केने डिनोट करतो. सो के इज इक्वल टू डीपी अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन इज डीव्ही अपॉन व्ही. सो इथे आपण निगेटिव्ह साईन काही घेत नाहीये. सो डीव्ही अपॉन व्ही. सो के इज व्ही डीपी अपॉन डीव्ही. नाव सो द SI unit of the bulk modulus is Newton per meter square. कारण हा जो व्हॉल्यूम स्ट्रेन जो आहे, व्हॉल्यूम स्ट्रेनला युनिट आहे का? तर नाही, बिकॉज स्ट्रेन इज चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. दोघांचेही युनिट लेंथच आहे, म्हणून ते कॅन्सल झाले. म्हणून स्ट्रेनला युनिट नाही, युनिट फक्त स्ट्रेसला आहे. त्याच्यामुळे यंग्स मॉड्युलसचं तेच युनिट आहे जे लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचं युनिट आहे. बल्क मॉड्युलसचं तेच युनिट आहे जे व्हॉल्यूम स्ट्रेसचं युनिट आहे. सो K is equal to VdP upon dV. The SI unit of bulk modulus is Newton per meter square. आणि त्याचे डायमेन्शन्स L to the power -1, M to the power 1 and T to the power -2 जे स्ट्रेसचे डायमेन्शन्स असतात. नाव द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. आता बल्क मॉड्युलस म्हणजे जो K आहे, तर जर 1/K याला पण आपण एक डिस्क्राईब, ही पण एक फिजिकल क्वांटिटी म्हणून आपण डिस्क्राईब केलेली आहे. त्याला आपण म्हणतो आहे कॉम्प्रेसिबिलिटी. द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज कॉल्ड कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ मटेरियल. सो द कॉम्प्रेसिबिलिटी इज 1/bulk modulus, that is 1/K. नाव द SI युनिट ऑफ द कॉम्प्रेसिबिलिटी इज, आता बल्क मॉड्युलसचं जे काही युनिट असणार त्याच्या अपोजिट, त्याच्या रेसिप्रोकल हे कॉम्प्रेसिबिलिटीचं युनिट असणार आहे. तर बल्क मॉड्युलसचं SI युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, म्हणून द SI युनिट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इज मीटर स्क्वेअर पर न्यूटन or pa to the power -1, and its dimensions are L to the power 1, M to the power -1 and T to the power 2. Now, the next we are going to discuss is the modulus of rigidity. The modulus of elasticity related to the change in shape of object is called rigidity modulus or the modulus of rigidity. It is the property of solids only as they alone possess a definite shape. ही जी प्रॉपर्टी आहे रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, हे कॅरेक्टरिस्टिक आहे फक्त सॉलिड्सचं, कारण फक्त सॉलिड्सला शेप आहे. आतापर्यंत आपण जे दोन मॉड्युलस डिस्कस केले, मॉड्युलस यंग्स मॉड्युलस अँड बल्क मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस रिलेटेड होतं लेंथला, बल्क मॉड्युलस रिलेटेड होतं व्हॉल्यूमला. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी रिलेटेड आहे शेपला. जेव्हा देर इज अ चेंज इन शेप, त्या संबंधी जो मॉड्युलस आहे तो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इंडिकेट्स रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द सॉलिड टू चेंज इट्स शेप. नाव अ ब्लॉक शोन इज मेड अप ऑफ युनिफॉर्म आयसोट्रोपिक मटेरियल. इथे हा ब्लॉक दिसतो आहे आपल्याला. तो युनिफॉर्म आयसोट्रोपिक मटेरियल पासून तयार झाला. इट हॅज अ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया A अँड हाईट L. तर L ही त्याची हाईट आहे आणि त्याची एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ही A आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की 2 फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड कॅपिटल F, हा पहा इथे दिसतंय. तर एक फोर्स हा F आहे, हा वरच्या सरफेसवर ऍक्ट होतो आहे या डायरेक्शनमध्ये, आणि दुसरा सेम मॅग्निट्यूडचा फोर्स हा -F दाखवलेला आहे आणि तो खालच्या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतोय या डायरेक्शनमध्ये, अपोजिट डायरेक्शनमध्ये. सो 2 फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड्स F applied along the top and the bottom surface constitute a couple. So we know that 2 forces which are exactly same magnitude but their directions are opposite, so they constitute a couple. The upper surface is displaced relative to the lower surface by small distance. आता बघा हा जो वरचा सरफेस आहे हा ऍक्च्युअली तो हा पॉइंट कुठे डिस्प्लेस झालाय? इथे झालाय. हा वरचा हा जो पॉइंट आहे इथे डिस्प्लेस झालेला आहे. हा जो इथला पॉइंट आहे हा इथे डिस्प्लेस झाला आहे, हा इथला पॉइंट आहे
तो इथे डिस्प्लेस झालेला आहे. म्हणजे प्रत्येक हा जो वरचा पॉइंट आहे वरच्या सरफेसवरचा तो डिस्प्लेस झालेला आहे बाय स्मॉल डिस्टन्स. सो द शियर मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपण आता कसं एक्सप्लेन करणार आहे. इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ शियर स्ट्रेस टू द शियर स्ट्रेन विद इन इलास्टिक लिमिट्स. हे सगळे रेशिओज आपल्याला डिस्कस करायचे आहेत पण विद इन इलास्टिक लिमिट्स. सो शियर मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ रिजिडिटी याचा जो सिम्बॉल आहे तो आहे इटा. जसं यंग मॉड्युलस वाय, बल्क मॉड्युलस के, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा. सो इटा इज शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. सो शियर स्ट्रेस काय आहे, फोर्स अपॉन एरिया. इथे आपण किती फोर्स अप्लाय केला आणि एरिया किती होती. सो फोर्स अपॉन एरिया इज द शियर स्ट्रेस. We know that right from the definition of the stress that the applied force upon the area. So इथे किती फोर्स हा of course this here the force applied is a tangential force. So the shear stress is F upon A and the shearing strain आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की shearing strain tan of theta which is equal to theta. So shearing strain is theta. So that is equal to F upon A theta. So eta which is the modulus of rigidity is equal to F upon A theta. The units and the dimensions of eta will be same as the shearing stress because the shearing strain has no dimension. So in this way we have discussed about all the modulus of elasticity, that is Young's modulus, bulk modulus and the modulus of rigidity. Thank you.